महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स नेमकं आहे तरी काय? सध्या महाराष्ट्रात एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि टीजर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा रंगली आहे. 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट राज्यात गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात अनेक गंभीर आरोप झाले होते आणि त्याची राज्यभर मोठी चर्चा सुद्धा झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत झळकणार असून त्या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारत असल्याचं सांगितलं जात आहे. तर उदय टिकेकर यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घडामोडींशी संबंधित अनेक चर्चित व्यक्तींच्या भूमिका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दीपाली सय्यद यांनी प्रमोशन दरम्यान असा दावा केला की चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना धमक्या आल्या होत्या. तसेच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र चित्रपटातील दावे आणि पात्रांचे चित्रण हे चित्रपट निर्माते व कलाकारांनी मांडलेले आहे. प्रत्यक्षात हा चित्रपट कोणते खुलासे करतो याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. लाऊड महाराष्ट्राला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.